आणि पुण्यात एक मोठी बातमी आहे। राज्यामध्ये अधिकारी आणि राजकारणी यांच्या हनी ट्रॅपचा मुद्दा गाजत असताना पुण्यात असाच एक प्रकार घडलाय। आपल्या अधिकारी असलेल्या पत्नीवरती नजर ठेवण्यासाठी क्लास 1 अधिकाऱ्यानं घरामध्ये स्पाय कॅमेरा बसवलेला। या स्पाय कॅमेराच्या माध्यमातून आपल्या पत्नीच्या अंघोळीचा व्हिडिओ काढून तिला तो ब्लॅकमेल करत असल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे। या प्रकरणी संबंधित पत्नीनं त्या क्लास 1 अधिकाऱ्यासोबत सासरच्या 7 जणांवरती आंबेगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केलाय। हे पती पत्नी दोघेही जण क्लास 1 अधिकारी आहेत। 2020 साली या दोघांचं लग्न झालं होतं। त्यानंतर सातत्याने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू असल्याचं तिने आपल्या तक्रारीमध्ये नमूद केलंय। अभिजित पोते आपल्याला अधिक माहिती देतील। अभिजित, हा काय सगळा प्रकार आहे? ज्ञानदा, हा जो प्रकार आहे तो पुण्यातल्या आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतला हा सगळा प्रकार आहे। खरं तर पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे, कारण चक्क IAS अधिकाऱ्यानेच आपल्या पत्नीचा एक व्हिडिओ बनवला आणि तिला सातत्याने धमक्या देखील देत होता। विशेष म्हणजे पत्नी देखील IAS असल्याची माहिती जी आहे ते समोर आलेली आहे। पत्नीचा अंघोळीचा व्हिडिओ रेकॉर्ड करून चक्क ब्लॅकमेल करायचा तो IAS अधिकारी, आणि त्याच्या घरचे देखील 7 ते 6 जण समावेश होते। आणि या 7 जणांविरोधात आता आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा जो आहे तो ज्ञानदा दाखल करण्यात आलेला आहे। 30 वर्षीय पीडित पत्नीने आंबेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून 2020 मध्ये पीडितेचं लग्न झालं होतं आणि त्यानंतर सातत्याने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ हा IAS अधिकारी जो नवरा आहे तिच्याकडनं सुरूच होता। शिवीगाळ करत होता, अनेकदा मारल्याचं देखील तिनं कबूल केलेलं आहे। आणि गुप्त कॅमेरा बसवून पत्नीचे आंघोळ करतानाचे तसेच काही खासगी व्हिडिओ या IAS अधिकाऱ्यांना आणि या सगळ्या जाचाविरोधात त्रासाविरोधात तिने आंबेगाव पोलिसात आता तक्रार दिलेली आहे। धन्यवाद अभिजित या माहितीबद्दल।